हाय गायज, वेलकम टू अनदर व्लॉग. आणि हे सेटअप बघून तुम्हाला कळत असेल की याच्यामध्ये आम्ही एक रेसिपी बनवणार आहे, जी की माझी खूप फेवरेट रेसिपी आहे आणि माझ्या हातून छान पण बनते. तर मग आम्ही ते बनवतोय आणि आमचे एफर्ट्स बघा की मी आत्ता कामावरून आली आणि मग त्याच्यानंतर मी एवढे सारे भांडे कामावर घासले. नाही येऊन मला एवढे सारे भांडे घासावे लागले. मी घातलेत ते भांडे. हा लिटरली आता आलाय आणि कपडे पण चेंज नाही केले. कोण गेलो मी यार, चुप बस. काम करून या आणि मग एवढे सारे भांडे घरी ठेवलेत न घासलेले. कसं बघवेल, मला बघवलं नाही गेलं ते. अतिशय मला असं हे झालं तर मी घासून टाकले ते भांडे. ओव्हर ऍक्टिंग नाही इकडं. तर मग मी भांडे घासलेले आहेत आणि त्याच्यानंतर मी कटिंग चॉपिंग केली आहे. तुम्हाला प्रिपरेशन दाखवेल की काय काय लागतं. आणि मला हे एवढं जास्त आवडतं ना, ज्याला पण असं फ्युजन डिशेस खायला आवडतात ना. आणि मला माहिती आहे फ्युजन डिशेस असं विचित्र वाटतं ऐकून, पण हे चांगलं फ्युजन आहे. तर बटर चिकन पास्ता बनवतोय आपण. तर त्याच्यासाठी मी चॉपिंग केली आहे, ती मी तुम्हाला दाखवते आत्ता. तर तुम्ही बघू शकता इथे कांदा कापलाय स्लाइस करून, टमाटर आहे क्यूब आणि मग जिंजर आहे 1 इंच आणि लसूण आणि काश्मीरी मिरची, तेजपत्ता आणि हिरवी आपली इलायची. आणि इथे मी पाणी उकळायला ठेवलं आहे आपल्या पास्तासाठी. आणि मग त्याच्यानंतर मी तुम्हाला एक गोष्ट दाखवू इच्छिते, जी आहे की हे बघा, ह्याची मी तुम्हाला स्टोरी सांगते की. तर आत्ता जे तुम्ही पॅनमध्ये बघितलं ते माझं आजचं टिफिन होतं, जे दीपेशने आणलं पाहिजे होतं पण नाही आणलं त्यांनी. आणि का ते पण मी तुम्हाला सांगते. सकाळी तो मला सोडायला आला कामावर आणि त्याची थोडी नंतर 2 तास नंतर त्याची शिफ्ट होती. तर त्याला टिफिन बनवून घेऊन यायचं होतं, पण तो जिमला गेला. आणि मग त्याच्यानंतर मला फोन करून बोलतो की सॉरी, मी ना टिफिन नाही बनवू शकलो. मी खूप ट्राय केलं पण ना मला खूप लेट झालं, तर आता मी टिफिन नाही आणू शकत आहे. तर मग ह्यानी मला आज उपाशी ठेवलंय. तर म्हणून मी तिथे कामावर पण, तुला माहितीये, मी सगळ्यांना सांगितलं की मी आज चांगलं जेवण बनवणार आहे, कारण की मला एवढी भूक लागली आहे. आणि म्हणून असली रिझन लेट का झालं ते सांगायला नाही होतंय. हा ट्रॅफिक होतं. ट्रॅफिक तिकडे रस्ता बंद करून ठेवलेला पोलीस. हे बघ, हे सगळं ह्याला हे खूप करायला आवडतं. नुसते हे बघ असं करत Oh राहायचं. my God. बस झालं. तू व्लॉग मध्ये पण असं सगळं करणार आहेस. एनिवेज, तर मग हा लेट आला आणि म्हणून मग आम्ही काय खाल्लं नाही. म्हणजे ह्यानी ते चटरपटर खाल्लं बाहेरचं, जे की मी ह्याला नाही बोलते, पैसे नाही खर्च. मग तर आम्ही हे बनवतोय मी तुम्हाला. आणि ते काय आहे ते त्यांनी भुर्जीसाठी बनवलेलं. कांदा आणि टमाटर अगदी शिजवला आणि बोलतो मी खूप ट्राय केलं पण माझ्याकडनं नाही झालं. आणि मग आता मी त्याला त्याच्यातच यूज करणार आहे ह्या रेसिपीमध्ये. कारण की ज्याची रेसिपी फॉलो करतो ना, त्याला मी चेक केलं. हा मला बोलत होता नाही तसं नाही बनत, पण ते तसंच बनतं. तर तो बेसिकली काय करतो, तेलामध्ये सगळं काय टाकतो एक सोबत, आणि एक सोबत त्याला 10 मिनिटं शिजवतो मीडियम हाय फ्लेमवर. आणि मग पाणी टाकून अजून 15 मिनिटं शिजवतो. तर ठीक आहे, मग ते शिजूनच जातं. एनिवेज ते छान लागतं. हू केअर्स. येस. तर आता आपण शिरा पण बनवणार आहे गाईस. यार, आता शिरा का बनवायचंय? आपल्याकडे तू म्हणून साखर आणली, म्हणून मला फोन करून विचारतो मी काय काय आणू. तर चिकन आणा. चिकन मी एवढं तिथे बोलत होते की बटर चिकन पास्ता. नंतर घरी आल्यावर नाही, ते तर सोड, पण घरी आल्यावर मी बघितलं चिकनच नाहीये. मग आता बटर चिकन बनवायला गाईस 2 गोष्टी लागतात, बटर आणि चिकन. त्याच्यातलं एक गोष्टच नाही याच्याकडे, आणि बटर चिकन पास्ता बनव. तर आता आम्ही त्याच्यात सगळं टाकून दिलं. कांदा, टमाटर, लाल मिरची, मला विचार, कारण की मी कापले अद्रक, लसूण, हे कोणतं, तेजपत्ता आणि हिरवी इलायची. आणि मग त्यांना 10 मिनिटं शिजवलं. आणि मग 10 मिनिटं शिजवल्यानंतर त्यात पाणी टाकलं आणि आता पाणी टाकून असं सूप बनवलंय. आता सूप 15 मिनिटं शिजेल. येस, झाकून शिजवायचं. आणि इथे पास्ता ठेवलाय. पास्ता स्विमिंग करतोय स्पॅगेटी. येस. आणि ह्याच्यामध्ये चिकन मॅरिनेट केलेलं, जे की आता एअर फ्रायर मध्ये. ही मशीन बघा पायाची. 4 दिवस झाली मशीन वापरली तशी पडली. येस, त्याला ठेवायचंय. तर चिकनचं सांग. चिकनचं काय सांग ना. परत रिटर्न सांग ना. चिकन मॅरिनेट. ते पण मला विचार.
चुप राहा जरा. बोल. मेडिटेशन करायची जरूरत आहे आपल्याला. तुला नाही मला आहे, कारण की जेवढं तुम्हाला रोज त्रास देतो ना त्याच्याने मला खरंच आहे. मीठ, लाल तिखट, कसला लहान मुलं नाही का येतात रट्टा मारून तसं बोलतोय. मेडिटेशन मध्ये जावं लागेल. चल बोल बोल. मीठ, हळद, लाल तिखट, गरम मसाला, धनिया पावडर. मला माहिती नाही ते का आठवलं. MDH का गरम मसाला. अरे बोल बोल बोल. मॅरिनेशन तुम्ही स्वतः करा. हिच्यामुळे आता तुम्ही स्वतः मी सांगते तुम्हाला, मी नाही लटकावून ठेवणार. हिच्या मॅरिनेशन वर भरोसा करून जर तुम्ही मी बनवलं ना, हा मला बोलत होता मी याचं स्वतःचं मॅरिनेशन करतो. मी बोलली नाही माझं कर. तर मग आता चाटून बघितलं तर हा किती छान लागतंय. तर मग बोल ना आता, चल ना. एक श्वासात बोलेल मी. जर बोल. मध्ये अडकवलं. बोल बोल. मीठ, लाल तिखट, गरम मसाला, धनिया पावडर, चाट मसाला, निंबू, दही, अद्रक लसूणची पेस्ट आणि मिक्स करा आणि झालं मॅरिनेशन डन. तेल. तेल. तर आता तुम्ही बघू शकता की हा असा मायक्रोवेव्ह मध्ये झाकतोय, कारण की ह्यांनी दूध गरम करायला ठेवलंय आणि ते दूध एक्सपायर होऊन जमाना झालाय. कारण की जेव्हा ते दूध होतं ॲज इन होतं दूध, तेव्हा मी ह्याला बोललेली त्याचं दही बनव दही बनव दही बनव, पण ह्या मुलाने नाही केले कष्ट. आणि मग त्याच्यानंतर आता त्याला शिरा खायचाय आणि आता तो बघतोय की दूध गरम झाल्यावर फाटतंय की नाही, आणि म्हणून तो एवढं जास्त आशा लावून बघतोय. 100 आहे मूर्खासारखं जे बोलतीये ना 100 वेळा, त्याच्यामुळे नाट लागते दुधावर. भाई माझी थोडी नाट लागली. आता तुम्ही याला बघू शकता कप धुताना, कारण की दूध फाटलेलं निघालेलं आहे गाईज. काय बोलायचंय तुला? जेव्हा मी तुला बोललेली की दही बनव तेव्हा तू का नाही ऐकलं माझं? बोल बोल बोल. भाई तू असं मोड मध्ये का जातोय? तुझ्यापेक्षा जास्त काम मी केलंय आज. काम हे भांडे घासायला मला किती इथे माझं ना आकडलं सगळं. तू किती वाजता आलायस घरी? किती वाजता का आलोय मी? तू यायच्या आधी भांडे घासून अर्धी जेवण बनवून झालेलं, समजतंय का? अर्ध जेवण. अर्ध म्हणजे रेडी झालेलं. चिकन इथे बनतंय आणि ते सूप तिकडे शिजतोय. अर्ध जेवण ही बनवलं. रेडी केलेले मी गोष्टी जे तू डायरेक्ट येऊन इस्तेमाल केलेस. तर आता हा मिशन शिराचा पार्ट 2 नवीन पिशवी घेतली आहे मी गाईस. तुम्ही प्रे करा की हे दूध चांगलं निघेल. आता हा जे दूध करतोय ती नवीन पिशवी आहे, आणि जर आता ती पण खराब निघाली तर तुला पडणार आहेत फटके. कारण की जेव्हा मी तुला बोललेली की त्याचं दही बनव, आतापर्यंत मी एवढ्या वेळेस बोलली. तू माझ्या डोक्याची दही करू नको. हे पकड. जर हे पण खराब निघालं ना सायन्स, तर बघ मी तुला असं करेल ना. जेव्हा आणली तेव्हा तू काय लावत दही? हे देवा, प्रे करतोय देवाला की दही चांगले निघायला पाहिजे. दही बोलतीये, दही आधीच त्याला दही बनव तू. दही नाही, दूध चांगलं निघालं. 2 मिनिटाचं टायमर. 2 मिनिटं पागल आहे का? 1 मिनिटात तर पाणी गरम होतं त्याच्यात. तर शांत राहा. हे पकड माझ्या हातात का दिलंय याने? तुमची प्रेयर कामात आली मित्रांनो. दूध चांगलं आहे. ह्या कपटी बाईची नजर या दुधापर्यंत नाही पोहोचली. हे दूध वाचलेलं आहे आणि शिरा बनणार आहे. यस. सो अपडेट टाईममध्ये याला ब्लेंड केलेलं आहे आणि 2 बॅचमध्ये ब्लेंड केलं, कारण की आम्ही एवढं सारं बनवतोय. कारण की एवढा बटन चिकन बनतोय गाईस. भंडारा एवढं नाही, कारण की उद्या टिफिनमध्ये पण घेऊन जायचं. आणि मी बोललेली की आम्ही नाही खात रिपीट, बट सर चांगल्या गोष्टी असल्या तर खाऊन घेतो. तर मग हे उद्याच्या टिफिनसाठी पण आहे. हा इथे शिरा बनवतोय आणि इथे हे नूडल्स बॉईल करून झालेले आहेत. त्यांना तेल टाकून हे ठेवले म्हणजे ते चिपकणार नाही. आणि इथे चिकन एअर फ्रायरमध्ये झालेलं आहे. सो आता आम्ही तुम्हाला नंतर दाखवतो. आता इथे तुम्ही बघू शकता एक्स्ट्रा ग्रेव्ही काढली गेली आहे, कारण की आम्ही पहिल्यांदा 2 वेळेस तर बनवतोय तर आम्हाला अंदाज आला नाही. तर आम्ही विचार केला उद्या त्याला पण यूज करू. येस, शट अप. आणि मग हे तुम्ही बघू शकता की इथे सिमर व्हायला ठेवलंय. काय नाही, बेसिकली आपण बटरमध्ये लसूण टाकलं आणि मग त्याच्यानंतर थोडंसं लाल तिखट टाकलं कलर यायला, आणि मग त्याच्यानंतर जे पेस्ट बनवलेलं ते ह्याच्यात टाकलं आहे. आता ह्याच्यामध्ये थोडंसं गरम मसाला टाकायचा आहे आणि चाकून बघायचं आहे मीठ वगैरे बरोबर आहे की नाही, आणि मग पास्ता आणि चिकन उचलून टाकून द्यायचं आहे. आणि मग तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कोथिंबीर टाकू शकता, बट मस्त लागतं एकदम. तुम्हाला टेस्टच्या टाईमला दाखवू. तर आम्ही आता जेवण वाढून घेतलं आहे आणि आता तुम्हाला आम्ही टेस्ट करून दाखवतो किती सुंदर दिसते. बघा बघा बघा.
भारी लागतंय रे. एवढं छान लागतं ना. आणि चिकन रेस्टॉरंट लेवल डिश. घरच्याच गोष्टींनी बनतं, एकदम भारी लागतं. तर तुम्ही पण ट्राय करून बघा. आणि खात चाललाय. आणि मग भेटूया आपण पुढच्या ह्याच्यामध्ये. बाय. आणि हां, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून सांगा. तुम्ही जर बनवलं तर तुम्ही पण सांगा की कसं बनलं. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. हाय गाईज. मस्त मस्त.